आमच्याकडे या 2 मिनिटं काय आहे चुकून लागले नक्की काय काय कोण सर बांधलं तिकडे ही काय थांब बांधला का नेट खाली घ्या बांधला का नाही तिकडून तिकडून दरवाजा मागे नेट एखादा लांब आहे नेट नाही बर्गे साहेब जैन जैन बर्गे साहेब बोला हर्षल या साईडला ये. इकडे पळ झालो 2 मिनिटात टीमने एवढं परिश्रम घेतलेत की नाही 5-6 दिवसात एकदम जबरदस्त फोटो काढू व्हिडिओ नाही त्या घटनेमुळे असं सोडा पण मी स्वतः बघतोय की तुम्ही किती केलाय राबलाय लोकांचं काय म्हणणार की सगळे किती काम आहे काय बोलणं काय झालं काल मला एक फोन आला तुमच्या गावात आता स्वप्नीलचा झाला स्वप्नील काय आपल्या बरोबरच आहे सोडा पण स्वप्नील पैसे म्हणायला लागले लोक ही ड्रोन उडू दे काय दिसत नाही मी पण मला पण म्हटलीच की कारण तिथं बिबट्या तुम्हाला नाही काय झालं सांगतो तुम्हाला कालचा दिशा पण झाली करू पण आपण डुकरे दिसली नको नको असू दे 120 आहेत ना नाही कालचं रात्री तिकडे गेलो आई तारा नाही गेले ना हो 12:30 वाजता तिथनं येताना त्याला मारली तर लेपट दिसला लेपट दिसल्यावर मग लेपट दिसला तो काय म्हणे मी आज जाऊ का जाऊ नको म्हणते तू घरला निघून जा कारण की काय आहे तो 100% तिकडेच येणार आहे केज मध्ये असतो तो ओव्हर करायला लागला सर आपल्याला हो त्याची भाऊ देतो मिनिट जाऊ काल भेट झाले ना हा ते आता सेव्हिंगला 10 लाख आणि 15 लाख एवढी केलेत ना आपण तिथे ओके ठीक आहे आता फक्त एक करा हे ट्रॅप कमारे थर्मल ड्रोन आणखीन हे पिंजरे हे असेच ठेवा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला भाटशिरगाव आणखीन उपोळे आणि तडोळे या 3 ठिकाणी या संदर्भात आपल्याला ऍक्शन ठेवायला पाहिजे कंटिन्यू हां हां अजिबात तुम्ही बेकारजी करू नका काउंटर इन्सर्जन्सी स्ट्रॅटेजी करायची आपण बिबट्या काल रात्री या परिसरामध्ये आलेला आणि तो 1:30च्या दरम्यान सापळ्याच्या जवळ झालेला आहे. सापळा लावलेला ते ठिकाण राजवीरची जिथं बॉडी बिबट्याने ज्या अवस्थेत सोडलेली त्याच ठिकाणी ओढ्या शेजारी हा सापळा लावलेला. तो 12:30च्या दरम्यान आल्यानंतर अर्धा तास तो बाहेर सापळ्याजवळ लावलेला. 4-5 दिवसापासून ते सापळ्यामध्ये शेळी लावत होते पण काल कोंबडे त्या ठिकाणी ठेवलेली त्यांनी आणि अर्ध्या तासानंतर तो बराच साईडला थांबून वगैरे त्यानंतर तो आत त्याने प्रवेश केला सापळ्यामध्ये आणि तो सापडला. आणि एक ह्याच्यात वैशिष्ट्य आहे की काल पुण्यावरून श्वान पथकाची जी रेस्क्यू टीम आलेली
त्यांनी या राजवीरचा जो जीव घेतलेला जो बिबट्या होता त्याचे फुटमार्क्स पूर्ण स्कॅनिंग वगैरे केलेले, आणि आता या पण बिबट्याचे त्यांनी स्कॅन करून बघितलं तर सेमच तोच बिबट्या आहे. हा नरभक्षक बिबट्या पकडला हे वन विभागाचे मोठे यश आहे, आणि आम्ही त्या बिऊर ग्रामस्थ सर्व त्या वन विभागाचे खूप खूप आभार आहे. शिराळामधील जी घटना घडली होती बिऊरमधील बिबट्या, काय अपडेट आहे? शिराळा येथे एक दुर्दैवी घटना घडलेली होती. राजवीर पाटील यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता. त्या अनुषंगाने सर्व आपण आवश्यक खबरदारी, जसं की सगळ्या आपल्या रॅपिड रेस्क्यू टीम असेल, पुणे, कोल्हापूर, सांगली, ह्या सगळ्यांना आपण पाचारण करण्यात आलेलं होतं, आणि त्या अनुषंगाने आपण पिंजरे वगैरे लावलेले होते. त्याच्यामध्ये आत्ताची घटना अशी की आज आपण त्या लेपर्डला यशस्वीरित्या आपण ट्रॅप केलेला आहे, आणि नियमानुसार पुढं आपण रिहॅबिलिटेशनसाठी आपण त्याला पुढं पाठवणार आहोत. आणि राजवीर यांच्या कुटुंबियांना सुद्धा आपण जी शासकीय नियमानुसार जी 25 लाख रुपयाची जी मदत आहे, 10 लाख रुपये त्याच्या सेव्हिंग खात्यामध्ये आणि 15 लाखाचे फिक्स डिपॉझिट 10 वर्षासाठी, की जेणेकरून त्याचं त्यांना मंथली व्याज मिळेल, या अनुषंगानं आपण कार्यवाही केलेली आहे. आणि इथून पुढं सुद्धा शिराळा वाळवा भागामध्ये बिबट्यांचा वावर आहे, तिथं आपली RRT यंत्रणा असेल आणि आपला फील्ड स्टाफ असेल, ह्यांना सदैव दक्ष राहण्याच्या, नाईट पेट्रोलिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. याच पद्धतीनं वन विभाग पुढं आघाडीवर राहून काम करणार आहे, आणि ह्याच्यामध्ये लोकांचं सुद्धा मी सहकार्य अपेक्षित करतो. आणि याबद्दल कुणाला काही अपडेट्स असतील तर 1926 हा आपला टोल फ्री नंबर आहे, त्या टोल फ्री नंबरही आम्हाला माहिती देऊ शकता. धन्यवाद. पण ते मारणं म्हणजे कायदा हातात घेतण्याचा प्रकार आहे. चला. बिऊरच्या या सर्व परिसरामध्ये गेली 5-7 महिने बिबट्याचा सातत्यानं वावर आहे. अनेक वेळा तिथल्या स्थानिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आमच्या गावामार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत फॉरेस्ट खात्याला बऱ्याच वेळा या कल्पना दिल्या, पण फॉरेस्टनी त्याच्यावर म्हणावी अशी सुरुवातीला दक्षता घेतली नाही, आणि त्याचा परिणाम असा झाला की 30 तारखेला माझ्याच घराच्या जवळ एक 200 फुटावर एक लहान बालक राजवीर हनुमंत पाटील यांचं घर आहे, आणि त्या बालकावर संध्याकाळी 6:45 वाजता 30 तारखेला तिची बहीण आणि ती अगदी रस्त्यावरून खेळून घरी येत असताना बिबट्यानं अचानक येऊन हल्ला केला, आणि त्या राजवीरला, जो 5.5 वर्षाचं बालक होतं, त्याला घेऊन बिबट्या पळून गेल्यानंतर त्या मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर तिथं उपस्थित असणारे स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यावेळेला बिबट्याने 2 वेळा नागरिकांच्यावरही अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण गडबडीमध्ये एका ओढ्यावरनं उडी मारत असताना ते बालक त्याच्या तोंडातून निसटलं. त्यावेळेला ते मृत झालेलं होतं, पण ज्यावेळेला नागरिक मागं लागले त्यावेळेला त्याची धडपड चालू होती. दुर्दैवाने हा अतिशय घाण प्रकार इथं घडलेला आहे, आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या 5-7 महिन्यामध्ये जवळजवळ 3-4 लोकांच्यावर अटॅक केला. 2 वर्षापूर्वी तडवळ्याला एका ऊस तोडणी मजुराचं 2 वर्षाचं बालक पळवून नेलं. त्यानंतर आमच्या राघोचा वाडा म्हणून आमच्या पश्चिम बाजूला एक गाव आहे शाहवाडी तालुक्यात, तिथल्या एका बालिकेवर हल्ला केला. इथं मुळीवाडीमध्ये एका बालकावर हल्ला केला. ओपोळ्यामध्ये हल्ला केला. ती 2 बालकं वाजली, परंतु आता बिबट्याची एवढी दहशत झालेली आहे की शेतकरी सुद्धा रानात जायला घाबरतात, आणि बाजूला सगळी बागायत शेती असल्यामुळं प्रचंड मोठ्या अडचणीला आणि ह्या बिबट्याच्या दहशतीला सामोरे जावं लागत असताना शेतीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. मी अशी आमदार साहेबांना विनंती केलेली आहे की आमदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून राजवीरच्या मृत्यूनंतर 4-5 दिवसामध्ये तो बिबट्याला जेरबंद आज केलेला आहे. पण हा एक बिबट्या नाही साहेब, अनेक बिबटे ह्या भागामध्ये अक्षरशः कुत्री किंवा मांजरं फिरतात तशी फिरत आहे. त्या बाबतीत काय करणार, तर सध्या आमदार साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे, ही झाल्याच्या नंतर आपण मोहीम करू आणि फॉरेस्ट खात्याच्या मागं लावून हे आपल्या परिसरामध्ये हा डोंगरी तालुक्यामध्ये जे बिबटे रान शिवारात जन्माला आले आणि त्यांचा अधिवास आता ऊस आणि शेतमळीत झालेले आहेत, ते सगळे पकडून त्यांना अधिवासामध्ये सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन आमदार साहेबांनी तर सांगितलेलं आहे की आम्ही राज्य सरकारमध्ये उद्याच्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडू, केंद्राकडे पाठपुरावा करू, आणि बिबट्या जे हे आहे की शेड्यूल 1 मध्ये
त्याचा शेड्यूल 2 मध्ये करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. परंतु या बिबट्याच्या दहशतीतून इथल्या नागरिकांची मुक्तता करावी अशी आमची सगळ्यांची धारणा आहे.